नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 12 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज मोठा अपघात झाला आहे। अहमदाबादमध्ये टेक ऑफ नंतर काही मिनिटांमध्ये हा अपघात झाला। वृत्तसंस्था ANI ने दिलेल्या माहितीनुसार या विमानात क्रू मेंबरसह 242 प्रवासी होते। या घटनेत किती जीवित आणि वित्तहानी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही। मात्र काही जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। यानंतर एअर इंडिया कंपनीने या अपघाताबाबत ट्विट करत माहिती दिली आहे। यात कंपनीने म्हटले आहे की अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या AI-171 या विमानाचा आज 12 जून 2025 रोजी अपघात झाला। सध्या आम्ही तपशिलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स airindia.com आणि आमच्या X हँडलवर शेअर करू। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची मुंबईतील वांद्र्याच्या ताज अँड लँड हॉटेलमध्ये जवळपास तासभर बैठक झाली। या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये बैठक होत नाही तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन बडे नेते संदीप देशपांडे आणि अमय खोपकर हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी का पोहोचले असावे याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळाले। युतीच्या चर्चेसाठी भेट झाली नव्हती असं सुरुवातीलाच सांगून संदीप देशपांडे यांनी चर्चांना ब्रेक दिला। आज युती संदर्भात कोणतीही चर्चा झाली नव्हती। पनवेल येथील फुलबाजाराविषयी एक पत्र होतं, ते मंत्री उदय सामंत यांना दिलं। माझ्यासारखा लहान कार्यकर्ता युतीच्या बैठकीवर बोलत नाही, वरिष्ठ नेते यावर बोलतात असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं। ठाकरे गटाची भूमिका नेमकी काय आहे अजून कोणालाही कळलेलं नाही। ते उद्या कोणत्या पक्षासोबत जातील हे सांगता येत नाही असं संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत। त्यावर बोलताना राज ठाकरेंना आम्ही याआधीही ऑफर दिली होती, पक्षाची भूमिका वाढवण्यासाठी अशा युती कराव्या लागतात असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे। पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की ठाकरे गटाची भूमिका गोंधळ दिली आहे। यामागचे कारण आहे की शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा त्यांच्या सोबत नाही, काँग्रेस त्यांना विचारायला तयार नाही, मग ही लढाई कशी लढायची हा त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे अशी टीका देखील संजय शिरसाट यांनी केली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे उबाटाचे आंदोलन सुरू आहे तो पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मला वाटते शेतकऱ्यांची त्यांचे तसे काही देणे घेणे नाही, पण चांगली जनजागृती करत आहेत असा टोला देखील मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला आहे। महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। खास करून मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। तर मुंबई महापालिकेत आपलंही वजन वाढवण्याचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे। या चर्चा सुरू असतानाच मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्याही जोरदार चर्चा सुरू आहेत। महापालिका निवडणुकीत मनसे सोबत युती करणार की महाविकास आघाडी सोबत युती करणार असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना करण्यात आला। त्यावर त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं? खासदार संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते। यावेळी त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं, मात्र मीडियाच्या प्रश्नाला उत्तर देताना काही सूचक विधानं करून चर्चेचं रान मोकळं करून दिलं आहे। मनसे सोबत महापालिकेत जायचं की महाविकास आघाडी सोबत जायचं याचं उत्तर उद्धव ठाकरे लवकरच देतील। ते तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं देतील। उद्धव ठाकरेंकडे तुमचा प्रश्न गेला आहे, त्यांनी या उत्तराची तयारी देखील केली असून तुम्हाला या संदर्भात लवकरच माहिती देतील असंही संजय राऊत म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकीय चक्र फिरवून शिवसेना मनसे युतीला ब्रेक लावला जाण्याची शक्यता दिसून येत आहे। कारण मुंबईत आज सकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे। आता या भेटीवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे। राज्यातले विविध पक्षांचे नेते काही मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात। महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिली आहे। आम्हीही विरोधी पक्षात होतो तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपल्या कामासाठी भेटत होतो असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अधिकचं बोलणं टाळलं आहे।
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला असून 700 फुटांवरून मेघानी नगर या नागरी वस्तीत हे विमान कोसळलं। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। विमानातून 12 क्रू सदस्यांसह तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून जिथे प्लेन क्रॅश झाले त्या ठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे। घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत, मात्र दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आले होते, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला। भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी चाहत्यांच्या मनात उत्सुकता अधिक वाढत आहे। ही मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे। भारतीय संघ नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली या मालिकेत खेळणार आहे आणि सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत। पण बऱ्याच काळानंतर विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन हे कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत, त्यामुळे भारताच्या कसोटी संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल। त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी काही नव्या चेहऱ्यांचे स्वागत करत आणि अनुभवी खेळाडूंना पाठिंबा दर्शवत आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे। गंभीर यांनी कसोटी संघात प्रथमच स्थान मिळवलेल्या हर्षदीप सिंग आणि साई सुदर्शनचं मनपूर्वक स्वागत केलं आहे। दोघांच्याही अलीकडील फॉर्मने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते आणि आता त्यांना कसोटीच्या मंचावर आपली छाप पाडण्याची संधी मिळाली आहे। कालपासून राज्यात हवामान विभागाने इशारा दिल्यानुसार मान्सून सक्रिय झाला आहे। अनेक जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले। या पावसाचा जोर त्यानंतर आजपासून आणखी वाढण्याची शक्यता आहे। दक्षिण कोकणासोबतच कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरातही पावसाचा जोर वाढणार आहे। यासाठी हवामान विभागाने कोल्हापूर घाट परिसर आणि सांगलीला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। दक्षिण कोकणात उद्यापासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। दक्षिण कोकणाचा विचार केला तर या ठिकाणी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे। पावसाचा ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांना जारी करण्यात आला आहे। उद्या रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्यातही उद्या अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। एक महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांसाठी समोर आली आहे। येत्या 16 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत, तर शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारी सुरू केली आहे। नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या आणि पुस्तकांची खरेदी शाळेसाठी देखील सुरू केली आहे। महत्त्वाचा निर्णय शाळांच्या वेळापत्रकाबाबत आहे। आता सकाळी 7 ऐवजी शाळा 9 वाजता सुरू होणार असल्याचा बदल शाळांच्या वेळापत्रकामध्ये करण्यात आला आहे। नव्या वर्षात सकाळी 9 ते दुपारी 4 ही आता शाळेची नवीन वेळ असणार आहे। रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे। आता वापरकर्ते आधार प्रमाणीकरणाशिवाय तात्काळ रेल्वे तिकीट बुक करू शकणार नाही। मंत्रालयाने स्पष्ट केले की तिकीट बुकिंग बाबतचा हा मोठा बदल 1 जुलै 2025 पासून लागू केला जाणार आहे। या बदलांचे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एका पोस्टद्वारे काही दिवसांपूर्वीच दिले होते। रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सर्व रेल्वे झोनशी माहिती शेअर करताना सामान्य वापरकर्त्यांना तात्काळ योजनेचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे। 1 जुलै 2025 पासून फक्त आधार पडताळणी केलेले वापरकर्तेच IRCTC वेबसाईट किंवा ॲपद्वारे तिकीट बुक करू शकतील। त्यानंतर 15 जुलै 2025 पासून तात्काळ बुकिंगसाठी आधार आधारित OTP प्रमाणीकरण देखील अनिवार्य केले जाईल। याशिवाय रेल्वे तिकीट एजंट देखील तात्काळ तिकीट बुकिंग सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे तिकीट बुक करू शकणार नाहीत। ही वेळ AC क्लाससाठी सकाळी 10 ते 10:30 आणि नॉन AC क्लाससाठी सकाळी 11 ते 11:30 पर्यंत असेल।